नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. सध्या जगामध्ये युद्धाची परिस्थिती असल्यामुळे मार्केट खाली खाली येते आणि त्यामुळे अनेकांना असा एक प्रश्न पडतो की जी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती लॉसमध्ये कन्वर्ट होईल का, किंवा जी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केलेली होती तिला आपण विड्रॉ करून घ्यायचं का, जी SIP किंवा जे फ्रेश परचेस आपण करणार होतो त्याला थांबवायचं का. ओके, तर असे बरेचसे क्वेश्चन येणं साहजिक आहे. पण जर का आपण मार्केटचा इतिहास बघितला तर जर निफ्टी 50चा जर का तुम्ही मागच्या 20 वर्षाचा पास्ट बघितला तर त्यामध्ये बरेचशा वेळेस मग ते 2007चा 8चा क्रॅश असू द्या किंवा कोविडचा क्रॅश असू द्या किंवा युक्रेन आणि युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध झालं होतं त्यामुळे क्रॅश असू द्या, तर प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मार्केट खाली गेलं तर तितक्याच स्पीडने ते बाउन्स बॅक सुद्धा केलेले. आता ज्या वेळेस मार्केट रिकवर करतं तर त्यावेळेस आपल्याला ती अपॉर्च्युनिटी वाटते की यार मार्केट रिकवर झालं, जर का त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली असती तर. पण आपण करंट सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस मार्केट खाली असेल तर त्यावेळेस कुणी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार सुद्धा करत नाही. त्याचं कारण असं आहे की जी हाईप तयार झालेली असते आणि जे व्हिज्युअल आपल्या समोर येतात तर कुठेतरी सायकोलॉजिकली आपण रेडी नसतो फ्युचर बघण्यासाठी. तर त्यामुळे कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंटला अवॉइड करायला लागतो आणि भीतीचं वातावरण तयार होतं. ओके, तर त्यामुळे पुन्हा ती चुकी करू नका की महागात घ्यायचं आणि स्वस्तात विकायचं. तर त्यामुळे जर का सध्याला जरी आपल्याला काही समजत नसेल, ओके, जर का हे सिच्युएशन काय चालली ही जर का काही समजत नसेल तर यावेळेस काहीच न करणं हेच खूप काही आहे. ओके, उगाच पॅनिक सेलिंग करून पुन्हा रिग्रेट करणं हे सोल्युशन नाही. तर त्यामुळे स्टेबल राहा. कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की विचारा. आणि मागच्या SIP पेक्षा ही जी मार्केट डाऊन असतानाची जी SIP आहे किंवा परचेस आहे हे किती बेनिफिशियल असणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. ओके, थँक्यू.